करायचा। बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील साकोडे इथं घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आलाय। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार गरीब व गरजू घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमाची अंमलबजावणी साकोडे इथं करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान व प्रांताधिकारी महेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली साकोडे येथील 106 घरकुल लाभार्थ्यांना तहसीलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। घरकुल बांधकामासाठी वाळू हा अत्यावश्यक घटक असून वाढत्या दरांमुळे गरीब लाभार्थ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता। मात्र शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या कार्यक्रमावेळी साकोडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी रोहन झिरवाळ, ग्रामसेवक गवळी यांच्यासह घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाच्या या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले। तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की यापूर्वी तालुक्यातील दसाने, दाने व नामपूर इथंही घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वाटप करण्यात आलं आहे। तसेच पुढील टप्प्यात नरकोळ, जाखोड आदी गावांमध्येही घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वितरण करण्यात येणार आहे। शासनाच्या या उपक्रमामुळे घरकुल बांधकामास गती मिळणार असून गरीब व आदिवासी कुटुंबाचं स्वतःच्या हक्काचे घर स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मोठी मदत होणार आहे। बागलाण तालुक्यात हा उपक्रम आदर्श ठरत असून लाभार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। आज आपण साकोडे गावामध्ये आहोत। बागलाण तालुक्यात अतिशय दुर्गम असा 100% आदिवासी वस्ती असलेल्या साकोडे गावात आपण आहोत। या गावात माननीय महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांनी घरकुलांना वाळू उपलब्ध करून देण्याची जी योजना आणलेली आहे त्या अंतर्गत आज वाळू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत साकोडे ग्रामपंचायतच्या सरपंच महोदय आहेत आणि लाभार्थी लक्ष्मण गायकवाड आहेत। यांच्या घरकुलासाठी आज आपण वाळू देऊन सुरुवात केलेली आहे। या गावामध्ये एकूण 106 लाभार्थी आहेत। त्यांना 212 ब्रास वाळू आपण स्थानिक मातीमिश्रित वाळू बंधाऱ्यातून उपलब्ध करून देत आहोत। माननीय नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांनी तातडीने सर्व उपलब्ध वाळू घरकुल लाभार्थींना देण्यासाठी या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यानुसार आमचे प्रांताधिकारी महेश शेलार आणि आमचे स्थानिक मंडळ अधिकारी तलाठी यांची टीम यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून त्या याद्या घेतल्यात। त्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक घेऊन हा ट्रॅक्टर देखील आम्ही रजिस्टर्ड केलेला आहे ऑनलाईन आणि जी पावती आम्ही क्रिएट केलेली आहे प्रत्येक लाभार्थ्याच्या नावाने एक विशिष्ट परवाना तयार करून त्या परवान्यानुसारच ही वाहतूक होणार आहे आणि हा तो परवाना आहे हा ऑनलाईन करून ही वाहतूक होणार आहे। कुठल्याही प्रकारच्या बिगर लाभार्थ्याला ती वाळू जाणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत। मला आनंद आहे की साकोडेकर घरकुल लाभार्थींना वाळूचा प्रश्न सुटल्यामुळे नक्कीच आनंद झाला असेल। तर तुमच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। जसजशी वाळू उपलब्ध होईल तशी तशी आपण परमिटच्या आधारेच नंबर लावून आणि व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन करून ही वाळू वाहतूक करणार आहोत। धन्यवाद।